नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अनेक प्रश्न जे आहेत शेतकऱ्यांचे आहेत। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा यापुढील हप्ता या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बंद होणार आहेत। या संबंधात सूचना सुद्धा जारी करण्यात आलेल्या त्या सूचना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहेत। पण आता जर या सूचनांमध्ये जर तुमचं या ठिकाणी तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा बंद होणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। आपल्याला माहित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो डाटा आहे तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी घेण्यात आलेला आहे। म्हणजे जेवढे काही महाराष्ट्रामधील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तेवढ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा डाटा अंतर्गत जे आहे पैसे दिले जातात। म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळत नाही, कारण की सर्व जी डाटा आहे तो पीएम किसान सन्मान निधी योजनेकडून घेण्यात आलेला आहे आणि त्याच डाटा अंतर्गत राज्य सरकार सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जे आहेत शेतकऱ्यांना जमा केला जातो। ज्या काही केंद्र सरकारच्या नियमावली आहेत त्यानुसारच राज्य सरकार सुद्धा त्याच नियमावलीनुसार जे आहे शेतकऱ्यांना पैसे जमा करतो। आता महत्त्वाचं आहे, विभागाने काही संशयित प्रकरणे या ठिकाणी ओळखलेले जे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेल्या जे काही निकष आहेत त्यामध्ये येऊ शकतात। उदाहरणार्थ मध्ये त्यांनी काही सांगितलेलं आहे, जसे की ज्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन जमीन मालकी जे आहे 1/2/2019 नंतर झालेली आहे त्या शेतकऱ्यांना मात्र यापुढील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असेल तो कायमस्वरूपी बंद होणार आहे। ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जे आहेत या योजनेचा लाभ घेत असेल तर या योजनेचा लाभ सुद्धा त्या शेतकऱ्यांना बंद होणार आहेत। फक्त एकच शेतकरी एका कुटुंबातील असेल तर त्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी लाभ चालू राहील। मात्र पती पत्नी असेल आणि दोन्ही लाभ उचलत असेल तर त्यापैकी पत्नीला या योजनेतून बाद करण्यात येतील। त्याचबरोबर प्रौढ सदस्य जे सदस्य असेल अल्पवयीन असेल इत्यादी जर लाभ घेत असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत बाद करण्यात येईल। फक्त एका जे सदस्य आहेत कुटुंबातील त्या सदस्यांना या योजनेअंतर्गत जे आहे लाभ मिळत राहील, इतरांना लाभ बंद करण्यात येईल। प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत। आता या जे वरील निकष आहेत त्यानुसार जे आहे लाखो शेतकऱ्यांचे जे पैसे आहेत थांबवण्यात आलेले आहेत, त्यांना पैसे आता कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत। 1/2/2019 नंतर जर तुम्ही जमीन खरेदी केलेली असेल आणि त्यानंतर जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले असेल त्यामधून पीएम किसान सन्मान निधी योजना त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला कायमस्वरूपी हा हप्ता आता बंद झालेला आहे। तर अधिक माहितीसाठी तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमचं स्टेटस केवायसी चेक करू शकता। त्यामध्ये जर संपूर्ण ओके असेल तर तुम्हाला जे आहे हप्ता मिळत राहील। पण जर यामध्ये तुमचं नाव बाद करण्यात आलेलं असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी हा हप्ता मिळणार नाही। तर अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांची संख्या जी आहे आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं जे निकष आता समोर आणलेले आहेत त्यामध्ये जे शेतकरी बसलेले होते त्यांना आता या योजनेअंतर्गत बाद करण्यात आलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।